स्वानंदी. बाबा तुम्ही. तुला सॉरी म्हणायला आलोय. काल मी तुझ्याकडे बघितलंही नाही, तुझा फोनही नाही घेतला. आय एम सॉरी बाळा. सॉरी काय बाबा, ते जाऊ दे. तुम्ही बीपीची गोळी घेतली? अगं आता सासरी आलीस तू, माझी काळजी करणं सोडून दे. काल त्या संपदाच्या गोंधळामुळे तुझ्याकडे लक्षच दिलं नाही बघ. माझ्या मुलीनं माझ्यापासून सत्य लपवलं याचा राग आला मला. बाबा मी सत्य सांगितलं असतं तर ताई लग्नाला उभीच राहिली नसती. तिचं लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून मी लपवलं. तू आमच्यासाठी केलंस हे लक्षात नाही आलं माझ्या. पण बाबा ताईचा विजा, ताईचा विजा, ताईचा संसार, ताईचं आयुष्य ताई बघेल आता. आणि आम्ही आहोत ना तिची काळजी करायला. आता तू तुझ्या संसारात लक्ष घाल. संपीच्या स्वभावामुळं लहानपणापासून तुझ्याकडे दुर्लक्ष झालं माझं. हो, संपी हट्टी आहे. ती आकांड तांडव करेल, तुझी खेळणी तिला देऊन टाक. ती रडून रडून गोंधळ घालेल, तू आपली मागेच राहा. तिला पुढं पुढं करायचं ते करू देत. हे असं सांगत राहिलो तुला, त्यामुळे संपी डोक्यावर चढली आणि तुझ्यावर मात्र अन्याय झाला. बाबा अन्याय वगैरे काय हो, मला ताईची काळजी वाटत होती. हा समजूतदारपणा आता नकोय. पण मी नाही ऐकून घेणार. आता तुझं लग्न झालंय, तुझ्या संसारात लक्ष घाल. संसार सुखाचा करा. नांदा सौख्य बरे